हे गाईज व्हॉट्सअप अँड वेलकम टू द अनदर व्हिडिओ फ्रॉम नचिकेत. तर आजचा प्लॅन असा झाला आहे की माझी एक टेकेमची मैत्रीण आमची कलिगच आहे सर्वांची. तर विनया सुशा आम्ही सर्वजण तिचा बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहे. आणि तिच्याच एरियाच्या जवळपास रामदारा मंदिर पण आहे. रामदारा मंदिर तुम्हाला माहीत नसेल तर म्हणजे फार सुंदर असं मंदिर आहे. मी आय थिंक सेकंड किंवा थर्ड टाइम जाईल आता. आणि त्यानंतर एक एम आय टीचं घुमट पण आहे. ते पण मला कधींचं बघायचं होतं. ते पण बघायला जायचं आहे. त्या घुमटमध्ये म्हणजे पीस ऑफ समथिंग काहीतरी आहे. मी तुम्हाला दाखवेल ते. म्हणजे बड्डे पण सेलिब्रेट होऊन जाईल, रामदारा पण होऊन जाईल, आणि त्यानंतर ते घुमट पण मी तुम्हाला दाखवतो. तर चला निघूया आणि परत एकदा नवीन व्हिडिओ शूट करूया आणि नवीन सफर चालू करूया. काय फायनली आम्ही रामदारा आलेलो आहे. टू व्हीलरची पार्किंग केलेली त्या साईडला. हे हे 3 4 5 6 जण आलेले आम्ही. अजून अर्ध्या तासात बंद होणार आहे. हा सुशा विनय निल्या, ही पद्य आणि ती प्रिया, आणि मी स्वतः नचिकेत पाटील. रोड फार जास्त खराब होता, धूळ पण फार उडलेली आहे. 20 रुपये पार्किंगचे. इथे गार्डन पण आहे एक छोटस त्यांनी बनवलेलं. ए खलीचं इंट्रोडक्शन देऊ का? हा विनय उर्फ खली, टेकेम कलिक. सुशा उर्फ उर्फ नको सांगायला. टेकेम कलिक, एक्स एम्प्लॉय ऑफ टेकेम. फार सुंदर असं मंदिर आहे. जर तुम्ही बघायला यायचं असेल तर बघायला या नक्की. हडपसरून 9.5 किलोमीटर आहे. फक्त गुगलच्या भरोसे यायचं नाही. रस्ता खूप हे म्हणजे घाण आहे असं म्हणायचं विनाला. खूप धूळ आहे. अम्मा कॅमेरा आलो आहे इथे. ब्युटी ऑफ रामदारा. मोहिनी, नारद. हे तर मावशी आपल्याकडच्या होतं वाटतं. हा
एक छोटं गणपतीचं मंदिर पण आहे इथे. आमचं लक फार चांगलं की 5 वाजता मंदिर बंद होत आहे, आम्ही 4:30 पर्यंत पोहोचून गेलो. मस्त दर्शन पण झालं. काय चाललंय यांचं? काय करतोय तू? काय बुराय रे तो? बुराय आपला. नाशिकवरून कधी आला बुऱ्या? बुऱ्या तुम्हाला बघायचं असेल तर छानसा परिसर आहे इथे, म्हणजे टाइम हे करायला, स्पेंड करायला. हे मंदिर आहे, हे त्यांनी तळं बनवलेलं आहे, सेंटरला मंदिर आहे. हा, त्याला तलाव म्हणतात. फोटो काढायची नवीन टेक्निक चालू झाली इथे. वहिनी बघा, बघा हा मुलगा, बघा तुमचा नवरा. एक स्टँड बनलेला आहे तो आज. बघा बघा. कोणते? एक पण फोटो भेटणार नाही. हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे सुशे मी. वहिनी बघा भाऊ, दुसऱ्या पोरींचे फोटो काढून देते. तुमचे फोटो काढलेत का याने कधी? अर्पणा वहिनी पाहू नये तुमचे. अर्पणा वहिनींना मी स्पेशल हा व्हिडिओ दाखवणार. अर्पणा अपर्णा, सॉरी अपर्णा. आम्ही प्राजीला फार मिस करतोय आज. प्राजी हा व्हिडिओ बघत असशील तर कमेंट कर नक्की. आम्ही मिस करतोय तुला फार. आमचा छोटा डोरेमोन. एक दिवस आधी आली असती तर तू पण आली असती आमच्या सोबत. आम्ही तेच म्हणत होतो, पण प्रतीक्षा म्हटली नाही आजच जायचंय. म्हटली बरोबर आहे. प्राची हा व्हिडिओ बघितल्यावर फक्त तू रडू नको एवढीच माझी अपेक्षा आहे. हरामखोर असतात लोक, मी मान्य करतो. तू बी आला त्यात. नाही, माझं तर तुला माहिती ना काय झालं असेल, म्हणून आलो नाही मी. नाही तर माहित यायची इच्छा होती. प्राजक्ता, मी तुला माझे सगळे ते मेडिकलची फाईल दाखवतो डायरेक्ट. याचा पाय तुटला होता, आता रिपेअर झालाय. थोडं चालून दाखव. हे सुशा, श्रीवल्ली, तुझा पण बर्थडे का तुझा? पा वहिनी, तुम्ही पण मिस करायला पाहत आमच्या भावाला. विश करायला पाहतो, सॉरी. काय काढत तुझ्या पार्टी देऊन टाकणार. महाभारत झालंय त्याच्यावर. इकडे पार्किंगची सोय आहे, या साईडला पण, त्या साईडला पण, आणि त्याच्यात त्या साईडला 4 व्हीलर पार्किंगचे. आमच्या सबस्क्रायबर्सला पण बोलवणार आहे का तू लग्नाला? सगळे या. कुठे लग्न वगैरे कुठे? स्वारगेटला या सगळे. स्वारगेट. तुझ्या गोड मध्ये काय ठेवलं? गोड मध्ये माहित नाही मला काय. माझं बोलणं असं नको सांगू, माझं बोलणंच गोड आहे म्हणा. आज सुशावर डॉक्युमेंटरी आहे आज. एमआयटी जायचंय. काय करायचं? किती इथून किलोमीटर? केक वगैरे कट करू ना. नाही अरे तिला पेस्ट्री खाऊ घातले तरी खुश होऊन जाते ती. एवढं मेकअप करून आले म्हणलं आज जरा जास्त झालं. 29 किलोमीटर आहे. एक्स्ट्रा काय? 29. एक्स्ट्रा लेअर झाला आज त्याला. सिमेंटचा एक एक्स्ट्रा टाकला. नाही मगाशीच चमकत होतीस तू. नाही सांगितलं ना तिने. 14 किलोमीटर आहे. जायचं का? 41 मिनिटं लागतील. आता किती वाजले तुझे? 5 वाजले. 6 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. अरे विनय गरम पाणी मागताना. हा विनय धुळ्याचा, हा बारामतीचा, तो धुळ्याचा. ही हडपसरचीच आहे, ही धाराशिवची आहे, मी 40 गावचा.
हा चालू आहे? चालू आहे. रेड रेड दिसतंय त्याच्यावर नाही आहे. काउंटिंग मग चालू आहे. नाही दिसत. दाखव. नाही चालू आहे. हा In 200 meters, turn right onto Vikrant Road. कुठं आलात तुम्ही? तिला कोणतं लोकेशन पाठवलं? ते वर्ल्ड पीस डोमला यायचं होतं. एंट्री करायला लागते का? वाव. हा इकडून आहे का रे? इथे पार्किंग आहे. Destination. चालूच राहू दे का? हा राहू. चल विनय जा. विनय तिकीट काढून ये जा. कुठे येते का? आम्ही फार जास्त आशा घेऊन आलेलो होतो पण आमच्या आशेला निराशा भेटली. आशा बंद होती आता. 6 वाजता बंद होतं म्हणे. हे कुठे गेले? हे यार ते मध्ये चालले गेले रे. हे बाई ते बंद केलं. हे बाहेरूनच बघून घ्या मित्रांनो. आपण येऊ परत एकदा. आजचा दिवस वाया गेलाय. तसं आहे फिरायचं म्हटलं तर 1 ते 1.5 तास लागतो म्हणे. सहापर्यंत चालू कुठं तिकीट काढतो तेवढं? जाऊ दे नेक्स्ट टाइम येऊ मग. 100 रुपीज. 100 काय पर पर्सन? हा 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 नको अरे बारामतीचं नाही ना पुण्याचं आहे म्हणून. काय गरज नाही अरे इथे ते फोटो मी चला काढूयात मी ना. तुम्हाला विद्याप्रतिष्ठान फिरून आणतो सगळं. चला एकदम बरं कॉलेज आहे. कुठे? बघितलं तू व्हीपी व्हीपी गेट बंद. लोकांच्या चेहऱ्यावरची निराशा बघू शकता तुम्ही. याला 100 रुपये वाचले त्याच्यामुळे खुशी होते फक्त बस. आजच्या ब्लॉगला तुझं नाव अशाच पडते. चला रिटर्न. काढायचा का फोटो तुझा? तिरपे डोळे करून असं बघत होते मित्र. 100 रुपीज पर पर्सन आहे इथे तिकीट. जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 मध्ये येऊ शकता तुम्ही. आम्हाला 10 मिनिटं भेटणार होते. 10 मिनिटात आमची एंट्री पण झाली नसते. थोडं दाखवतो मी तुम्हाला बाहेरून तरी. लॅम्प वगैरे चालू झालेत रात्रीचे. फार मस्त नजारा आहे पण टायमाच्या अभावी आम्हाला भेटलं नाही. ते फ्रेंड्सचा फोटोशूट चालू आहे तिकडे. आपण जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ. त्यानंतर बघू परत एकदा आपण ब्लॉग शूट करू याच्यावर. कारण आम्ही ते रिसेप्शनला विचारलं ना ते बोलले 1 ते 1.5 तास लागतो म्हणून फिरायला पूर्ण. छान आहे बाय द वे. अमेझिंग स्ट्रक्चर. बाहेरूनच दाखवतो. हे एक्झिट गेट आहे आय थिंक.
मस्त आहे मध्ये. जाण्यास एंट्री नाही, जायचं का कुठे नको कोणी बोलेल उगाच. मस्त आहे. आपण परत एकदा येऊ इथे आणि पूर्ण ब्लॉग शूट करू 100%. मे बी नेक्स्ट सॅटर्डे संडे. फार छान आहे. हो माहित नाही इथं पण असं आहे. रामदाराचा सक्सेसफुल झाला. अर्ध्या तासामुळे आम्हाला म्हणजे दर्शन वगैरे भेटलं, नाही तर मंदिर बंद होणार होतं. आता काय रिटर्न बॅक टू वाकड. तुझ्या अरे काय नाही रे म्हणलं. काहीतरी बोलत होते तुम्ही, बोला ना. गोंड्यावाली डोबी. त्याच्यावर नाही ठेवायचं ते केक खायचं. चल की काप की लाव, यालाच लाव, काय होणार नाही. भाई आता पेट्रोल भरून आणलंय, फाटके बुडायची नाही तर गाडी. लाव ना. अरे ते घेत होती. अरे मी अरे तलवार घे ना. हो मॅडम. दिन 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 दिवाळी. ओ बापरे फुटलं. बोल ना मी तुला ऐकत नाही. चल काप ते. नाही नाही आता काप नको. काप ना. माझी फाटली आता. मी नाही करणार. काप ना. नाही दे मला यानंतर. का ब अरे कॅन्डल नको, ते कॅन्डल त्याच्यावर नाही लावायची तू म्हटला. तू तरी सांगितलं हातात धरा म्हटला. ते हातात धरलं ते कसं पेटलं, माझी फाटली आता. मी नाही करणार का आता? अरे काप ना यार. कसले बारकी कॅन्डल नको तू. काढत प्रिया तुला याच्यावर. आताचीच का? विनन नवीन कॅन्डल घ्यायला गेलेला आता. पतीची फरमाईश. त्याची माझी फाटली मला इथं. हे लाइटिंग बुक ना तोपर्यंत. शेवटचं आणि नाटक हे एकदम साईडला लाव केकच्या. आज के बाद ऐसे नाटक नहीं चलेगा. केक कसेल खराब होईल. अरे ते व्हिडिओ काढते. हा. कर ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पते. हॅपी बर्थडे टू यू. मोठं काढ रे. खाऊ नको ना सगळं, मला खायचंय ना यार सगळं. डायरेक्ट यार थांब ग, खाल्लं संपवलं यार हिने यार. हट यार एवढं ठेवलं. खाऊन घ्या आता. रोज काय. हे कुठे? तिच्याकडेच आहे. घे ना. जाय ना फोटो काढ.